सगळ्यांचे तर स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की आताच जे RTA 25% च्या निवड यादी जाहीर झालेली आहे, ती आपल्याला आपल्या मोबाईलमधून कशी डाउनलोड करता येईल आणि आपला नंबर लागला की नाही लागला कसं समजेल? तर चला तर सुरू करूया. सगळ्यात पहिले Googleवर, Chrome ब्राउझरवर आपल्याला वरती RTE 25% किंवा 25 लिहायचं आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यावर पहिला जो पेज तुमच्यासमोर येणार आहे, ऑनलाईन RTE ॲडमिशन फॉर्म याला टच करायचं आहे. आता तुमचं जर वायफाय कनेक्शन ऑन असेल, तर ते तुम्हाला ओपन होणार नाही. त्यासाठी तुम्हाला वायफाय बंद करून घ्यायचा आहे आणि पेज एकदा परत रिफ्रेश करायचं आहे. तर तुमच्यासमोर ही वेबसाईट येऊन जाईल मित्रांनो. याच्यात खाली थोडं स्क्रोल डाऊन जर तुम्ही केलं, तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्टेड मूळ यादी इथं दिसते. त्याला टच करायचं आहे. त्यामध्ये इथं तुम्ही अकॅडमिक इयर वर्ष 25-26 हाच राहू द्यायचा आहे. खाली लॉटरी राउंड हा 1 नंबरचा घ्यायचा आहे सिलेक्शन करून. नंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही ज्या जिल्ह्यातून असेल, तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि गो करायचं आहे. गो केल्यानंतर थोडंसं स्क्रोल होईल आणि त्यानंतर अशी एक यादी येऊन जाईल. आता ही पूर्ण बुलढाणा जिल्ह्याची यादी मित्रांनो. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याची तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले वरती इथं सर्च बार आहे. तुमचं नाव इथे तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकतात. जसं मी करतोय. समजू का माझा हा विद्यार्थी आहे. त्याचा ॲप्लिकेशन नंबर, नेम, मीडियम, स्टँडर्ड, डेट ऑफ बर्थ, UDAS कोड आणि स्कूल नेम. ज्या मुलाचा जिथे नंबर लागला त्या शाळेचं इथं तुम्हाला पाहायला भेटू शकतं का या विद्यार्थ्याचं आदर्श कॉन्व्हेंट चिखली या ठिकाणी लागलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर या सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आपला नंबर लागलाय की नाही सर्च करून बघू शकतो किंवा तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर असेल तो टाकून सुद्धा आपण सर्च करू शकतो. तर असे माहिती मिळू शकतो मित्रांनो. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नका. करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा नंबर शोधण्यामध्ये अडचण येत असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला मदत करेल. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.